आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। गणेश निंबे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्ताननं गुडघे टेकले असंही फडणवीस म्हणाले। विविध देशांना आता भारतातून शस्त्र निर्यात केली जात आहेत असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं। शिर्डीच्या MIDC परिसरामध्ये 200 एकरवर प्रकल्प उभारलेला आहे आणि त्याच्याच निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तेव्हा फडणवीस बोलत होते। सगळी युद्ध आयातीत गोष्टींच्या भरोशावर लढत होता। आज तो देश मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या क्षेत्रातला एक्सपोर्टर बनलेला आहे आणि आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आता जगातील चांगल्यात चांगले ड्रोन, चांगल्यात चांगले मिसाईल हे आपण आपल्याकडे तयार करतो। मला असं वाटतं की एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न हे आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। माननीय राजनाथ सिंगजींच्या नेतृत्वात आमच्या या सगळ्या सेनेनी, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सेनेनी जे कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं, संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं की कशा पद्धतीनं भारताने अतिशय प्रिसाइज अशा प्रकारचे हल्ले केले आणि पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर यायला मजबूर केलं। मेरा विश्वास पक्का हुआ है, जो भारत कभी वेपन्स के मामले में दुनिया का एक बड़ा इंपोर्टर माना जाता था, अब भारत को दुनिया का सबसे बड़ा एक्सपोर्टर बनने में आगामी 25-30 वर्षों के अंदर दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती।